दरम्यान शिंदे सेना विरुद्ध भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसू लागले। वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय। आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील समस्या सेवा समाधान असं म्हणत जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे। त्यानुसार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज आनंद आश्रमात मनोज शिंदे, उपशहर प्रमुख अशोक वैती तसंच माजी नगरसेवकांसह शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावणार जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आलाय। मागील 2 महिन्यांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना ठाण्यात रंगू लागलाय। वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील। यावेळी ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून 650हून अधिक नागरिक या जनता दरबारात येऊन गेले। यावेळी नाईकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या, मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केलं याचं उत्तर या महिन्यात घेतलं जाणार आहे। दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय। त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्थता पसरली आहे। त्यातही जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात तेथेच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता। या निमित्तानं शिंदे सेना आणि भाजपमधील दुरावा वाढतच जात असल्यानाच आता शिंदे सेनेच्या शिलेदारांनी देखील ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विडा उचललाय। नाईकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना 1 महिना थांबावं लागणार आहे, मात्र आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याची काहीशी हमी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानुसार आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आनंद आश्रम येथे तर प्रत्येक गुरुवारी ठाणे महानगरपालिका समस्या सेवा समाधान या कार्यक्रमाअंतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेने दिली आहे। या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय। आठवड्यातून एकदा अशा पद्धतीनं ठाणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत। यात आपण स्वतः मनोज शिंदे आणि शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत। यातून ठाणेकरांच्या समस्या सुटल्या तर त्याचं समाधान निश्चितच आम्हाला असणार आहे, असं अशोक वैती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आज मोठ्या संख्येनं नागरिक या आनंद आश्रमात उपस्थित असल्याचंही वैती यांनी सांगितलं। नाही, कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात। यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला, त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे। असा हा एक दिघे साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची। त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत आणि ह्यांचं आपल्या गोलब साहेब आहेत। आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार, टीम मिळून, म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत। आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहेत। सब मिलके आज ठाणे महापालिकेच्या इतिहासात दादोजी कोंडदेव स्टेडियमची ओळख पांढरा हत्ती अशीच झाली होती। मात्र गेल्या काही वर्षात इत्यंभूत बदलांमुळे झालेल्या ISPL स्पर्धेमुळे
क्रीडा विभागाला 2.5 कोटींचं शुल्क प्राप्त झाले। त्यामुळे पालिका हद्दीतील इतर मिनी स्टेडियमच्या तुलनेत मोठ्या असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममुळे महसुलात वाढ झाली आहे। ठाणे महापालिका हद्दीत 1982 साली दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारण्यात आलं होतं। त्यानंतर ठाणे महापालिकेनं सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम, शहीद तुकाराम ओंबळे स्टेडियम आणि मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम यांची उभारणी केली। सुरुवातीची काही वर्ष दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी सामने खेळवण्यात आले होते, मात्र त्यानंतर एकही रणजी सामना येथे झाला नाही। त्यामुळे त्यांच्या नूतनीकरणासह अंतर्गत बदलांवर पालिकेनं भर दिलाय। सध्या असलेल्या विविध सुविधांमुळे येथे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने भरवण्यात येत आहेत। इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मुळे इतर ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाला तब्बल 2.5 कोटींचा निधी प्राप्त झालाय। शहरातील 5ही स्टेडियमच्या तुलनेत हा निधी सर्वाधिक असल्यानं महापालिकेत दादोजी कोंडदेव स्टेडियमचा दबदबा निर्माण झालाय। 2 वर्षांपासून निधीअभावी रखडलेली कामं स्पर्धेच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत। ISPL स्पर्धेच्या आयोजकांकडून यंदा ठाणे महापालिकेनं दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाकरिता असलेल्या प्रवेशद्वाराचं काम पूर्ण करून घेतले। तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी लाईव्ह HD प्रक्षेपणासाठी 3000 LUX क्षमते इतकी प्रकाश व्यवस्था तयार केली आहे। त्यामुळे दादोजी कोंडदेव स्टेडियम वाढणाऱ्या प्रतिसादामुळे पांढरा हत्ती अशी झालेली ओळख पुसून काढण्यात महापालिकेला यश मिळाले। बाळंतपणासाठी खासगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते। मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे। रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकताच एका महिलेनं 3 बाळांना जन्म दिलाय। आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले। ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे। रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत। प्रसूतिगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेनं 3 बाळांना जन्म दिल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली आहे। मुंबऱ्यात राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेला 18 फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहात महिलेची सिझेरिंग नंतर 3 बाळांना तिने जन्म दिलाय। यामध्ये 2 मुलं तर 1 मुलगी आहे। बाळांची प्रकृती उत्तम असून वजनही अनुक्रमे पहिल्याचं 1 किलो 600 ग्राम, दुसरं बाळ 1 किलो 800 ग्राम तर तिसरं बाळ 1 किलो 500 ग्राम आहे। त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे। रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले। प्रसूतीच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर प्रकाश बोरुळ, डॉक्टर शैलेश गोपनपल्लीकर, डॉक्टर राहुल गुरव, डॉक्टर सिद्धार्थ शहा, NCU परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजलं की या महिलेच्या पोटात 3 बाळं आहेत। हे समजताच खूप आनंद झाला होता। यानंतर महिलेला दिलेल्या सर्व सूचना आणि पथ्य पाळून वेळोवेळी तिची तपासणी करण्यात आली। 3 बाळ एकत्रित सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते। मात्र असं असलं तरी NCU मधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीनं काळजी घेत असतात। याविषयी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
परिवहन सेवेला उभारी मिळावी यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अशातच ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारलाय. त्यानुसार मागील 10 महिन्यात 5,804 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 11,97,200 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून ठाणेकरांना सेवा देण्यात येत आहे. त्यात मागील काही वर्षांपासून परिवहन सेवेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. अशातच परिवहन सेवेला उभारी मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील बसमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचंही दिसून आले. त्यामुळे या मार्गावर अधिकचा दंड वसूल झालाय. ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. असं असतानाही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच वाढताना दिसून येते. टीएमटी मध्ये 12 टीसी कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला परिवहन सेवेत असलेले 22 कर्मचाऱ्यांवरही तिकीट तपासणीची जबाबदारी सोपवली आहे. ठाणे परिवहनच्या ठाण्यासह मुंबई, बोरिवली अशा मार्गांवर बस धावत आहेत. या बसेसमधून रोजच्या रोज 2.5 लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. तसंच समाजातील काही घटकांना टीएमटी कडून सवलतही दिली जाते. असं असतानाही फुकट्या प्रवाशांची संख्या आजही कमी झाल्याचं चित्र दिसून आले. 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून 11,97,200 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली आहे.